जगातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या नीट UG 2026 परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणानं संपूर्ण देश हादरला आहे। या घोटाळ्याचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचले असून CBIच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। या प्रकरणाची सुरुवात झाली ती राजस्थानमधून। 1 आणि 2 मे दरम्यान गेस्ट पेपरच्या नावाखाली काही विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिकेसारखा संच पोहोचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। हा संच हरियाणा मार्गे राजस्थानमधील सीकर येथे पोहोचल्याची माहिती तपासात समोर आली। 3 मे रोजी देशभरात नीट UG परीक्षा पार पडली। सुमारे 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। मात्र परीक्षा संपल्यानंतर काही तासातच सोशल मीडियावर प्रश्नपत्रिकेशी मिळते जुळते PDF व्हायरल होऊ लागले आणि संशय अधिक गडद झाला। सीकरमधील एका शिक्षकाकडे विद्यार्थ्यानं 2 PDF आणल्यानंतर या प्रकरणाचा पहिला मोठा धागा समोर आला। त्या शिक्षकानं प्रश्नपत्रिकेची पडताळणी करून 6 मे रोजी NTA ईमेलद्वारे माहिती दिली। 8 मे रोजी NTAनं ही माहिती केंद्रीय यंत्रणांकडे पाठवली आणि त्यानंतर तपासाला वेग आला। 11 मे रोजी राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपनं सीकरमधील एका फ्लॅटवर छापा टाकून पेपर लीक नेटवर्कचा पर्दाफाश केला। यानंतर CBIनं देशभरात कारवाई सुरू केली। 13 मे रोजी औपचारिक FIR नोंदवून तपास हाती घेतल्यानंतर अनेक राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले। महाराष्ट्रातूनही काही धक्कादायक नावे समोर आली आहेत। लातूरमधील रेणुकाई करिअर सेंटरचे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांना अटक करण्यात आली आहे। पेपरफुटीत सक्रिय सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। तसेच पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या वरिष्ठ प्राध्यापिका मनीषा मांढरे यांनाही CBIनं अटक केली आहे। NTA कडून विषयतज्ञ म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी परीक्षेपूर्वी खासगी क्लासमध्ये जीवशास्त्राचे प्रश्न लीक केल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे। याशिवाय नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि राजस्थानमधील अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन प्रश्नपत्रिका पुरवल्याचा आरोप या सर्वांवर आहे। CBIच्या तपासात बिहारमधील लॉजिस्टिक नेटवर्कचाही खुलासा झाला आहे। विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून कॉपी करण्यासाठी सुविधा पुरवणारे लोकही तपासाच्या जाळ्यात अडकले आहेत। या संपूर्ण प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। कष्ट करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरत आहे। दरम्यान या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता असून CBIचा तपास वेगानं सुरू आहे।